आहे संपन्न तर का हो? एवढं आहे सगळंच तुमच्याकडे कामवाली बाईने शेजारचीच लागली असतो. काय आवश्यकता आहे? मी धट्टी कट्टी कशामुळे आहे? ह्या संपत्तीचं जे आहे त्याचा उपभोग घ्यायचा असेल तर मला माझे काम करण्याची ताकद राहू द्या माझ्या अंगामध्ये, मला स्वावलंबी राहू द्या. परमेश्वराजवळ काय जर प्रार्थना म्हातारपणी मग म्हणतो परावलंबी नको व्हायला. पण बघ आयुष्यभर जर काळजी घेतली असतील तर परावलंबी झालं. आता काही प्रारब्ध भोगाने अगदीच परावलंबी चालत नाही गोष्ट वेगळी, पण जर ह्या शरीराला आपण सारखं चालू ठेवलं तर परावलंबीतून जवळजवळ माणसाला येत नाही. शरीर थकलं तरी स्वतःची कामं स्वतः मनुष्य करू शकतो. स्वावलंबी असायला पाहिजे माणसाने. चौथं आंदोलन सांगितलंय. पाचवं आंदोलन आहे व्यसनमुक्ती. त्याच्यावर जितकं बोललं तितकं कमी आहे. इथे सगळे व्यसनमुक्त आहेत म्हणून. नवं आंदोलन आहे पर्यावरण. पर्यावरणाचा विचार आपण कालच केला, पर्यावरणाचे बारकावे पाहिले ते आणि त्याचं रक्षण करण्याची आवश्यकताही आपण काल बघितली आहे. आणि मग सातवं आंदोलन आहे महिला जागरण आणि कुरीती निर्मूलन. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. महिला जागरण आणि कुनीती निर्मूलन यावर एक स्वतंत्र खंड लिहिलेला आहे आणि त्या स्वतंत्र खंडाचा विचार आपल्याला एका स्वतंत्र दिवसात करायचा आहे. आणि म्हणून आज आपण इथेच त्या विषयाला विराम देऊन आजच्या विषयाकडे वळणार आहोत. आणि त्यामध्ये या सप्त आंदोलन जो चालवतो त्याला युगशिल्पी म्हणणं. आणि मग त्या युगशिल्पीसाठी काही मर्यादा घातल्यात, काही नियम घालून दिलेले. तेवढे आंदोलन जर चालवायचे असतील तर हे मी आपल्याला गायत्री परिवार फक्त उपासना करायला सांगत नाही. गायत्री परिवार फक्त लेक्चर देत नाही. गायत्री परिवार जे हे काही सांगतो, मार्गदर्शन करतो, याचा पाया आहे धर्मतंत्रातून लोकशिक्षण, लोकजागृती आणि लोकजागृतीतून लोक आचरण. त्यासाठी त्यांच्या विचारांमध्ये बदल आणि त्याचंच नाव त्यांनी युग निर्माण योजना असं ठेवलेलं आहे. आणि मग त्यांच्यासाठी व्रत आहे. काहीतरी व्रत म्हणजे का? कोणती तरी गोष्टी करण्यासाठी नियमितपणे त्या गोष्टीचा अंगीकार करणे. आज व्रत आहे आपलं सगळ्यांचं. व्रत आहे ना एकादशीचं. मग त्या व्रताप्रमाणे आमचं आचरण होतं का? आत्मपरीक्षण करायचं. आम्ही काय करतो? फक्त उपवास आहे, उपवास आहे, एकादशी व्रत काहीच नाही. एकादशीचा अर्थ काय? आमची 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं यांच्यावर सगळ्यात त्यांचा राजा असलेलं स्वामी इंद्र राजा म्हणतात ते इंद्रिय आहे मन. हे 11 इंद्रिय आहेत. तर 10 इंद्रियांना ताब्यात ठेवायचंय. उपासना, साधना, आराधनाच्या माध्यमातून आतापर्यंत जे सप्त आंदोलन आपल्याला सांगितले त्यांच्या माध्यमातून त्यांना ताब्यात ठेवायचंय. ते कसे ताब्यात राहतील? तर या एकादशीच्या 11व्या इंद्रियाला जिंकलं तर, म्हणून एकादशी. आणि ती एकादशी करायची तर त्याच्यासाठी उपासना पाहिजे परमेश्वराची, तप पाहिजे. आणि तप उपासना परमेश्वराची व्हायची असेल तर आमचं आधी शरीर स्वस्थ पाहिजे. आणि शरीर स्वस्थ केव्हा असतं? ज्यावेळेला आम्ही हलका आहार घेतो तेव्हा. विहारावर नियंत्रण, विहारावर नियंत्रण म्हणून ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे आणि आहारावर नियंत्रण म्हणून उपवास. मग उपवासाला काय खायचं? काय खातोय हे आपल्याला माहिती आहे. काय खायला पाहिजे हेही माहिती आहे आणि कुठे थांबायला पाहिजे हेही माहिती आहे, पण थांबत नाही. आणि आलेल्या प्रथा आणि म्हणून नारी जागरणामध्ये कुरीती निर्मूलन सांगितलेलं आहे. ऐकतच नाही ना. विचारला प्रश्न का साबुदाणा चालतो का एकादशीला? साबुदाणा चालतो बगर चालत. की जो साबुदाणा पचायला जड आहे तो आमचा देशी नाही आहे, तो आम्हाला चालतो. बटाटा देशी नाही आहे, तो चालतो. आणि भगर मात्र आम्हाला त्याज्य आहे. का? तो म्हणजे भातच असतो. कोणी सांगितलं? कोणत्या ग्रंथात लिहिलेलं आहे? ग्रंथांमध्ये उपवासाला फलाहार सांगितलेला आहे आणि त्याला फराळ करून टाकलेलं आहे. व्रत आहे एकादशीचं. आणि म्हणून अशी 7 व्रत सांगितलेली आहेत. या एकादशीच्या व्रतावर याच्यावर अनेक संत सांगतात, सगळे सांगतात. पण आम्ही तिथेच नाही. जे संतांच्या मार्गाने चालतायत
तिथेच एकादशीच्या दिवशी, आता तर काय आणखी निघाले, एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशी असू द्या, कार्तिकी एकादशी असू द्या, जागोजागी चौकावर साबुदाण्याची खिचडे वाजलेले पातेले ठेवलेले असतात. कसा काय सुधार होणार? सुधार होणार कुठून? बोलायला गेलं तर याच्यातच विषय संपणार आहे, पण उड्या माराव्या लागतायत, नाईलाज आहे. तर 7 व्रत कोणते त्याच्याकडे जाऊ. एखाद्या वेळेला वेळ मिळाला तर उपवासाचे जे प्रकार आहेत, उपवास कशासाठी आहे, जर वेळ मिळाला तर सांगेन. आपली पंचकोश शुद्धीसाठी उपवास आहे. प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, असे 5 कोश आहेत आपले. आणि त्या 5 कोशांच्या शुद्धीसाठी उपवास आहे. आणि मग त्या 5 कोशांची शुद्धी कशी काय, खूप विस्ताराचा भाग आहे. तर त्यासाठी हे उपवास आहे. पण मग ही व्रत आहेत, ती पहिलं व्रत आहे लक्ष व चिंतन. आमचं लक्ष काय, काल याच्यावर आपलं बोललं गेलं की उद्देश काय, सत्संगाला येण्याचा उद्देश काय, त्याचं चिंतन झालं पाहिजे. आणि चिंतन नाही झालं तर लक्ष विसरून जातो मनुष्य. म्हणून आम्ही फक्त एवढं करतो ना, श्रावण महिना आहे, 108 एक लक्ष बेल व्हायचा. गणपती आहेत, लक्ष दुर्वा व्हायच्या. पण कोणतं लक्ष आहे? लक्ष हीच लक्षणा देऊनी आत्माराम ब्राह्मणा. आत्माराम ब्राह्मणाला कोणती दक्षिणा द्यायची? लक्ष हीच दक्षिणा. आणि त्या लक्षाचं आम्ही लक्ष संख्या करून टाकलं. संख्येला महत्त्व नाही. आता श्रावण महिना आहे, भाद्रपद महिना आहे, पारिजातक येतोय. खूप आमच्या भगिनी एवढा टोपल्याच्या टोपल्या पारिजातक आणि पारिजातकाची लाखोली वाहत आहे. आणि वरतून शिव्यांची लाखोली घरामधल्यांना देत आहेत किंवा स्वीकारताय. असं होऊ नये. तर लक्ष आणि चिंतन, त्याचं आमचं लक्ष काय, याची जर आठवण राहिली नाही तर आम्ही आमच्या लक्षापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. पहिलं व्रत आहे. आणि जर असं करायचं असेल तर आमच्यामध्ये श्रमशीलता आवश्यक आहे. दुसरं वर आहे की हे कार्य करतोय, हा ज्ञानयज्ञ जरी चालू आहे तरी ते श्रमांची आवश्यकता आहे. कोणीतरी श्रम घेतोय म्हणून आम्ही आरामामध्ये 3 वाजता आहे ना, तर बरोबर 3 वाजता येऊन बसतोय, खुर्चीमध्ये बसतोय. मी बरोबर 3 वाजता येते, येऊन बसते. आपण आहात म्हणून मी आहे, आपण नसेल तर माझाही उपयोग नसता. पण आपण आणि तुम्ही कशामुळे आहोत? ही जी सगळी सुविधा उत्पन्न केली आहे आपल्यासाठी, ते त्या पडद्यामागचे सूत्रधार. खरी श्रमशीलता त्यांची आहे. मग ते ह्या मंडपामध्ये ऐकायला बसो ना बसो, त्या संत सांगतायत ज्यावेळेला यज्ञ होतो त्यावेळेला यज्ञामध्ये आहुतीला बसलेल्यांना जे पुण्य मिळतं ना, त्याचं 1 पुण्य कोणाला मिळतं की ती आहुती देण्याकरता बसणाऱ्यांसाठी रात्रंदिवस जो उभा आहे, झटतोय यज्ञाच्या ठिकाणी, यज्ञ सारवतोय. सकाळीच आम्ही 6 करून आम्ही निघून जातो, एकमेकाच्या अंगावर पडतो. माझा आणि बाई माझा नंबर लागून गेला, मला आहुत्या द्यायला मिळाल्या, धन्य मानतो आपल्याला. बरोबर आहे, पुण्य मिळालंही. पण आपोआप 1 तुमच्यातला कर टॅक्स काढला गेला आणि तो आहुत्यांना बसला नाहीये. बाहेर फिरते ती भगिनी, आपण गेल्यानंतर तिथे असलेले ते सगळे पात्र जमा करते, ते परत घासून पुसून स्वच्छ ठेवून उद्याची व्यवस्था करते, ते यज्ञकुंड सारवते, त्या पूजेची ताटं परत व्यवस्थित करते, रात्री 10 वाजेपर्यंत जागून तो सभामंडप झाडते, शेणाचं असेल तर सारवून घेत आहे. ही जी सुविधा निर्माण करतात त्यांच्यासाठी आपोआप तुमच्या खिशातलं 10% वजा होते. मग आता आपोआप जर मिळत असेल तर कशातून मिळते? त्यांच्या श्रमांमुळे त्यांना मिळते. सप्त आंदोलनातलं एक आंदोलन आहे श्रमशीलता. पण श्रम तर सगळेच करतात, पण त्या श्रमामध्ये सुव्यवस्थापन नसेल तर आपण अनुभव घेतोय. या 3-4 दिवसापासून आपलं व्यवस्थापन व्यवस्थित आहे, आरती व्यवस्थित होते, कुठेच काही गडबड होत नाही. व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे व्यवस्थापन असेल तर त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि या शिक्षणात शिक्षण देत असतानाही, सांगत असतानाही, दोष दाखवत असतानाही आम्हाला संयम पाळला पाहिजे, संयमातून घेतलं पाहिजे. काल फार सुंदर मला इथे आवडलं, एकाने फक्त येऊन इथे सूचना दिली, चहा पिल्यानंतर कप डस्टबिनमध्ये टाकावे. संयमाने सांगितलं, झालं ना शिस्तीने काम. याला संयमशीलता म्हणतात. नाहीतर एक आम्ही दिवसभर राबतोय आणि साधे चहा पितात, तिथल्या तिथे कप फेकून देतात.
सगळ्यांचा अपमान झाला. तेच काम करून घ्यायचंय पण संयमाने करून घ्यायचंय. आणि औदार्यपण आणि आपलेपणा प्रत्येक ठिकाणी उदार मनाने, आणि प्रत्येक जण आपला आहे, चुकीचा असेल बरोबर असेल तरी आपला आहे, ही प्रगल्भता, हे 7 आंदोलनं जर आपल्या ठिकाणी असतील तरच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. आणि अशा प्रश्न होता की कोणत्या देवतेची पूजा करायची. आणि हे जे आम्ही सांगितलंय, जाणकारांच्या लक्षात आलं असेल की याची देवता कोणती आहे? जीवन देवता. आमचं जीवन, आमचं शरीर हीच देवता आहे आणि याच देवतेची आम्हाला पूजा करायची. आता ज्या वेळेला असं उत्तर मिळालं ऋषीश्वरांना की जीवन देवतेची साधना करायची, तर मलाही सगळ्यांच्या तोंडावर दिसतात प्रश्न, जीवन देवता काय आहे, तिची साधना कशी करायची. कारण आतापर्यंत सगळ्या देवतांची नावं माहिती आहेत आम्हाला. शंकराची माहिती आहे, त्याची उपासना माहिती आहे, देवीची उपासना आता करणारच आहोत ती माहिती आहे कशी करायची ते. प्रत्येक देवतेची उपासनेची पद्धत आहे ती आम्हाला सगळ्यांना माहिती. पण आज नवीनच ऐकतो जीवन देवतेची उपासना. मग ती कशाने करायची, कशी करायची, कृपया विस्ताराने आम्हाला कथन करावं. दुसरी विनंती त्यांच्याकडे आली. आणि उत्तरामध्ये पिपलाद ऋषी उत्तर देत आहेत की हे ऋषीवर, आपण ज्ञानी आहात, आपल्याला सगळ्याला ह्या गोष्टीचं माहिती आहे, पण लोककल्याणासाठी आपण हा प्रश्न विचारला आहे. तेव्हा मी आपल्याला मार्गदर्शन करतोय की जीवन देवतेला कुठल्याही बाह्योपचाराची आवश्यकता नाही. आंघोळ घालायची, पूजा करायची, देवाला ताटात काढायचंय, कशी पूजा होते ते सगळं आपल्याला त्या भागात जायचं नाही. पण या जीवन देवतेला कुठल्याही बाह्योपचाराची आवश्यकता नाही. भ्रांत मनाला आपल्या जीवन देवतेचे महत्त्व समजत नाही. 4 प्रकारे ह्या जीवन देवतेची साधना करावी लागते. परिवाराचं जे कार्य चालतं ह्या 7 व्रतांना अनुलक्षून चालतं. आणि ज्यांना त्यातल्या ज्या व्रताचं आचरण करता येईल ते व्रत ते करत असतात. आणि त्याच माध्यमातून शांतिकुंज हरिद्वार इथून दरवर्षी शिक्षण हा हे जे व्रत आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून ते शिक्षण कुणाला द्यायचं आहे, तर आमची जी येणारी नवी पिढी आहे, आम्ही बनचुके झालो आहे. किती जर सांगितलं ना तरी आता आम्ही काळ्या दर्ड्यावरची लेख झालेलो आहे. जे येणारी नवी पिढी आहे ती घडावी याकरता त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचावं आणि त्यांच्या अभ्यासातही व्यत्यय येऊ नये या दृष्टीने शांतिकुंज हरिद्वार भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा घेत असते. दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते. त्याची पुस्तकं असतात, वर्गवार पुस्तकं असतात. पुस्तकांची किंमत अगदी कमी असते, विद्यार्थ्यांना दिली जातात. त्यांनी स्वयं अध्ययनातून मग त्याची परीक्षा द्यायची असते. त्याची परीक्षा दिली जाते. परीक्षा कॉम्प्युटराईज म्हणजे हे फक्त त्यांनी चिन्ह करायचे असतात, त्या पद्धतीची ती परीक्षा असते. आणि ती परीक्षा आमची 5 ऑक्टोबरला होणार होती, पण सगळ्यांचेच टाइम टेबल बिघडले एका घोषणेमुळे. आणि त्यामुळे निवडणुकांची जी घोषणा झाली त्यामुळे सगळे टाइम टेबल बदलावावे लागले आणि 5 ऑक्टोबरच्या ऐवजी 1 ऑक्टोबरला ती परीक्षा घेतली जाणार आहे. आणि त्यामुळे अडचण अशी आली आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा पण मागे सरकल्या आहेत. आणि ही परीक्षा घेत असताना हे जे आहे श्रमशीलता, सुव्यवस्था आणि शिस्तबद्धता या सगळ्याचा उपयोग केला जाईल. आणि अत्यंत सुंदर रीतीने दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. आपल्या अंमळनेर आणि अंमळनेर परिसरातील खेड्यांमधून जवळजवळ 3000 विद्यार्थी यावर्षी या परीक्षेला बसलेले. शिक्षकांचंही सहकार्य असतं. पण 3000 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची म्हटलं तर काल जी आपल्याला प्रार्थना केली होती समयदानींची आवश्यकता असते. ह्या परीक्षेकरता सुपरवायझरांची आवश्यकता आहे. आणि आपल्यापैकी जे रिटायर असतील, ज्यांना हे अनुभव असेल किंवा अनुभव नसतील, अशाही आमच्या काही भगिनी, आमचे काही बंधू, काही विद्यार्थी मित्र यांना जर ही सेवा द्यायची असेल तर त्यांना आवाहन केलं जात आहे की त्यांनी आपला फोन नंबर या ठिकाणी
जे साहित्यालय आहे त्या भगिनींजवळ द्यावा की आम्ही ही सेवा द्यायला 1 ऑक्टोबरला 1 तास आहे, सकाळी 1 तास आणि 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. वेळ वगैरे आपल्याला सगळी फोनवर सांगितली जाईल. जे या समितीचे प्रमुख जे आहेत ते पहिल्या दिवशी ते आलेले होते, आपण पाहिजे सतीश सोनार, आणि त्या परीक्षेच्या कामामुळे असल्यामुळे ते 2 दिवस आपण सेवा देऊ शकत नाहीये. त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण ज्यांना स्वयंस्फूर्तीने ही सुपरवायझिंग करायचं असेल तर त्यांनी नावं द्यायचे आणि सहकार्य करायचं. ही संपूर्ण गायत्री परिवारातर्फे मी आपल्याला प्रार्थना करते. आपण जरूर सहकार्य करा ही पूर्ण खात्री ठेवून पुढचा आपण विषय घेणार आहोत. तोपर्यंत चहापान होत आहे. सगळ्यांनी गायत्री मंत्राचं धुणं चालू ठेवायची आहे. आणि त्यांना त्रास द्यायला लागले. मुद्दाम त्यांना दगड मारणं किंवा त्यांचं नाव धरून त्यांना वाकोले दाखवणं अशा प्रकारचे प्रकार त्या संतांच्या मागे ते गुंड करत होते. संतांनी लक्ष दिलं नाही, पुढे गेले. पुन्हा ते गुंडांनी त्यांचा पिछा काही सोडला नाही. पुन्हा ते त्याचप्रमाणे संतांना त्रास देऊ लागले. आणि मात्र आपले हे संत जे होते ते स्थिर मनाने त्यांचा सर्व त्रास सहन करत होते. एक आकाशवाणी झाली, गुरूंची वाणी त्यांना ते वाटली. म्हणाले, हे जे तुम्हाला त्रास देत आहेत यांना मी आता पाण्यात डुबून देऊ? त्यांनी विचार केला, हा भगवंताचा आवाज नाही आहे. ते संत पुन्हा त्रास देऊ लागले. पुन्हा त्या ठिकाणी त्या संतांनी आपलं जे मौन होतं ते कायमस्वरूपी ठेवलं आणि खरोखर त्यांच्या जे काही त्रास देणारे होते ते त्रास देऊन भागले आणि बाजूला जाऊन बसले. आणि त्यावेळेस त्या संतांना आकाशवाणी झाली की खरोखर तुम्ही जे काही नामस्मरण करत आहात, तुम्हाला एवढा त्रास होत असून सुद्धा तुम्ही त्या संतांविषयी सुद्धा, त्या गुंडांविषयी सुद्धा तुम्ही तुमची कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हीच आम्हाला जी काही बुद्धी मिळत असते ती सद्बुद्धी असते. कोणी आम्हाला त्रास देत असेल तरीसुद्धा त्याचा प्रतिकार आपण सहसा करता कामा नये. या कथेतून गुरुजींनी आम्हाला सांगितलेलं आहे. सतत आम्ही आमचं नामस्मरण जे आहे ते सोडायला नको आहे. या वृत्तांतून आपल्याला ते समजमध्ये येत असतं. म्हणूनच आपल्याला म्हणायचे आहे, गाये जा भगवान के गुण गाये जा, गाये जा भगवान के गुण गाये जा। सुबह शाम इस मन मंदिर में झाड़ू रोज लगाए जा, गाए जा भगवान के गुण गाए जा। सर्वांनी म्हणायचे, हे जे रेकॉर्डिंग होत आहे हे रेकॉर्डिंग तुमचा आवाज हरिद्वारपर्यंत पोहोचून जाणार आहे। भगवान के गुण गाए जा, गाए जा भगवान के गुण गाए जा। सुबह शाम इस मन मंदिर में झाड़ू रोज लगाए जा, गाए जा भगवान के गुण गाए जा। तरह तरह के खेल है इसमें, दुनिया एक तमाशा है। खेल है इसमें दुनिया एक तमाशा है। कहीं में गम है कहीं खुशी है, आशा कहीं निराशा है। कहीं में गम है कहीं खुशी है, आशा कहीं निराशा है। दाता सुख दुख कुछ भी दे तू अपना फर्ज निभाए जा, गाए जा भगवान के गुण गाए जा, गाए जा भगवान के गुण गाए जा।
बांधले अपने बिस्तर बंदे, यह तो देश बेगाना है। यह तो देश है, यह जगत मुसाफिर खाना, पापिक यही समझाएगा। गाएगा भगवान के गुण गाएगा। चिंता और चिता इस जगत में दोनों एक कहाती है। चिता इस जगत में दोनों एक कहाती है। एक जिंदे को एक मुर्द जलाती है। एक जिंदे को एक मुर्दे को दोनों सजग जलाती है। मालिक पर विश्वास अड़कर गाएगा 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 भगवान के गुण गाएगा। गाएगा गाएगा भगवान के गुण गाएगा। सुबह शाम इस मन मंदिर में झाड़ू रोज लगाएगा। गाएगा गाएगा भगवान के गुण गाएगा। सद्गुरुनाथ महाराज की करतोय। उत्तरामध्ये पिपलाद ऋषी सांगतायत की ह्या जीवन देवतेची पूजेला कुठल्याही बाह्योपचाराची आवश्यकता नाही. त्याला फुलं नको, त्याला फळं नको, त्याला नैवेद्य नको. मग याची पूजा करायची कशी? त्याला पूजा करायची. आणि ही पूजा तरी आपण काय कशी करतो? त्यानेच दिलेलं आहे. फुल आपण निर्माण केले, झाडं आपण लावले असतील, पण त्याला जगवलं कोणी? त्या परमेश्वराने. पाणी कोणी निर्माण केलं ते झाडं जगवायला? शेवटी त्याचंच त्याला अर्पण करायचं आहे. आणि त्यानेच आपल्याला जे जीवन दिलंय ते जीवन त्याच्या कार्याला अर्पण करायचं. आणि ते जीवन त्या कार्याला अर्पण करण्याकरता 4 गोष्टींची आवश्यकता आहे. त्याही त्यांनीच आपल्याला दिलेल्या आहेत. कोणत्या शक्ती दिलेल्या आहेत? 4 शक्ती आहेत त्या 4 शक्तीपैकी 3 शक्ती परमेश्वराने निर्माण केलेल्या आहेत. एक शक्तीच फक्त माणसाला कमवावी लागते. कोणत्या 4 शक्ती दिलेल्या आहेत? तर त्या शक्ती आहेत. पहिली शक्ती आहे विचारांची शक्ती. मनुष्य शिवाय इतर प्राण्यांना विचाराची शक्ती नाही आहे. संयमित त्यांच्या 4 काल आपण पाहिलं की आहार निद्रा म्हणजे इतक्या पुरतीच त्यांची मर्यादित आहे. पण मनुष्य सारासार विचार करू शकतो. त्याला विवेक शक्ती. आणि त्या विवेक शक्तीबरोबर दुसरी शक्ती कोणती दिलेली आहे परमेश्वराने? ती दुसरी शक्ती आहे इंद्रिय शक्ती. आपल्या हात आपल्याला आहे, पाय आपल्याला आहे, आणि त्यांना एक प्रकारची शक्ती आहे. डोळे आहेत पण दिसत नाही, म्हणजे डोळ्यामध्ये शक्ती. कान आहेत पण ऐकायला येत नाही. तर याप्रमाणे सगळ्या इंद्रियांना, दशेंद्रियांना नाही, आणि 11वे इंद्रिय त्याची आहे ती विचारांची शक्ती. दशेंद्रियांना त्या त्या पद्धतीची शक्ती कोणी दिली आहे? परमेश्वरानेच दिलेली आहे. तिसरी शक्ती अतिशय महत्वाची आहे. इथे तरी आपण म्हणू शकू कोणाला उंच बनवलंय, कोणाला बुटका बनवलंय, कोणाला बारीक बनवलंय, कोणाला जाड बनवलंय, कोणा तेवढी शक्ती, कोणा तेवढी शक्ती. पण इथे परमेश्वरावर हा आरोप करता येत नाही. कालही आपला काल का परवाही विषय झाला. ती आहे समय शक्ती. वेळ हा मात्र सगळ्यांना सारखाच आहे. तिचा कसा उपयोग करतात त्या शक्तीचा, त्याच्यावर आम्हाला वेळ पुरतो की अपुरा पडतो, या गोष्टी अवलंबून आहे. ही तिसरी शक्ती. आणि ह्या 3 शक्ती परमेश्वराने दिलेल्या आहेत. पण या 3 शक्तीच्या बळावर 4थी शक्ती मात्र माणसाला पुरुषार्थाने कमवावी लागते. आणि तिला म्हणताय साधन शक्ती. जे काही साधनं जीवन जगण्यासाठी, रोजच्या व्यवहारासाठी, स्वयंपाकासाठी, पोटासाठी, कशासाठी, पोटासाठी सगळी कटपट. पण ती जी पोटासाठी का होईना जे लागतं, जे साधनं जमा करावे लागतात, ते मात्र देव निर्माण त्यानेच केले, पण आपल्याला प्राप्त करून घ्यावे लागतात.
तर ह्या 4 शक्ती परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत आणि ह्या चतुसूत्रित जीवन देवतेच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मग आता ह्या शक्तींचा उपयोग कसा करायचा? जे आहे प्राप्त, तर त्यांनी सांगितलंय या शक्तींना संयमाची जोड लावायची. गाडी आहे ही जीवन देवता, पण काय आहे? आमची गाडी आहे, प्रवास करते जन्मापासून मृत्यूपर्यंतचा, आणि त्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास करण्यासाठी ही 4 चाकं आहेत. त्या गाडीची ही 4 चाकं आहेत. ही 4 चाकं आहेत, फिरतायत, गाडी चालली आहे, पण तिला ब्रेक नसेल तर ॲक्सिडेंट होतात. ब्रेकची आवश्यकता गाडीला असते, आणि तो ब्रेक जेवढा चांगला असेल, आणि ब्रेक चांगला असण्यापेक्षा तो ब्रेक वापरणारा आणखीन कुशल हवा. कारण ब्रेक चांगला आहे, वेळेवर लावताच नाही आला तर जे घडायचं ते घडल्याशिवाय राहणार नाही. पण जर कुशल सारथी असेल, कुशल गाडी चालवणारा असेल, तर ब्रेक फेल झालेली गाडी सुद्धा तो हळूहळू सांभाळून त्याच्या जिथे त्या ब्रेकची दुरुस्ती होईल तिथपर्यंत घेऊन जातो आपल्या कौशल्याने. ब्रेकचं एवढं महत्त्व आहे. आणि म्हणून या जीवन देवतेच्या गाडीला संयमाच्या ब्रेकची आवश्यकता आहे. आणि ती कशी आवश्यकता आहे? या शरीररूपी यंत्राला तो पण ब्रेक परमेश्वरानेच दिलेला आहे संयमाच्या रूपात. होतं काय आणि किती व्यवस्थित आहे. आता हळूहळू आमचं विज्ञान या परमेश्वराच्या याच्यापर्यंत हळूहळू जाऊन पोहोचतंय. या 4 शक्तींचा विचार केला ना, तर जी आम्हाला इंद्रिय दिली आहेत परमेश्वराने, त्याचा जरी विचार केला तर एक इंद्रिय, आता अजून तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. अजूनही मानव देहासारखा कॉम्प्युटर बनवता आलेला, कॉम्प्युटर असेल, यंत्र मानव बनवला असेल, पण त्याच्यातल्या भावना, यंत्र मानव आहे पण त्याला जे फीड केलंय तेच स्वतःच्या बुद्धीने, म्हणजे परमेश्वराने जे निर्माण केलंय किती बारकावे आहेत बघा. त्याच्या लीलेचा जर विचार केला ना तर गंमत वाटते. फळांनावरून पॅकिंग, जी मोठी फळं आहेत त्यांना पॅकिंग फक्त एका बाहेरच्या सालीचं आहे, पण जी नाजूक फळं आहेत त्यांना काय कुशलतेने केलंय हो. संत्री, मोसंबी, सोला वरती तर आहेच पॅकिंग त्या भक्कम सालीचं, पण परत त्या फोडी आहेत आणि त्या फोडीलाही व्हाईट पॅकिंग आहे. आपल्या आता बारीक, पण आपण ती बारीक प्लॅस्टिकच्या पिशव्याचा काय गदारोळ होऊन राहिला आहे. परमेश्वराचं एवढं पारदर्शक प्लॅस्टिक, आणि काय ते ज्याला आपण म्हणतो की ज्याला हे करता येतं, हे प्लॅस्टिक मात्र आम्हाला किती बारकावे आहेत. त्या परमेश्वराचे किती कौशल्य करायचं नाही म्हणतो देव आहे का. अरे ह्या गोष्टी आम्ही निर्माण करतो, याचा शोध लावतो, त्याचा शोध करता कोणीतरी असतो, आणि मग हे एवढं कौशल्याने केलेलं, आणि सगळं कसं आहे ॲटोमॅटिक, सगळं ॲटोमॅटिक आहे. एकदा निर्माण केलं आणि जी चाबी भरली आहे ती परत भरावी लागत नाही, बंदही करावी लागत नाही. त्याला ना तेल लागत, ना पाणी लागत, ना वंगण लागत, ना काही लागत, ना काही लागत. चाललंय, किती वर्ष चालतंय हृदय व्यवस्थित संयमाने वापरलं तर किती वर्षाची गॅरंटी आहे? 100 वर्षाची गॅरंटी. विना डिझेल, विना पेट्रोल 100 वर्षाची गॅरंटी. असं गोडाऊन बनवलंय. किती टाका त्याच्यामध्ये? रोजच्या 4 पोळ्या, संध्याकाळच्या 4 पोळ्या, 8 पोळ्या, आठवड्याच्या किती झाल्या, महिन्याच्या किती झाल्या, वर्षाच्या किती झाल्या? आहे का त्या गोडाऊनला सीमा? स्टॉक चालूच आहे. पण आम्ही ज्यासाठी तो गोडाऊन बनवला आहे त्या गोडाऊनला कशाचं रूप दिलंय? मेडिकल स्टोअर. एक मेडिकल स्टोअर प्रत्येकाच्या पोटामध्ये तयार झालेले. एवढ्याल्या गोळ्या एका वेळेला मी पण आहे त्याच्यामध्ये.
इथे जी बसली आहे ना ती घोड्यांवरच बसलेली. कारण काय झालं की ज्या वेळेला हे ज्ञान मिळायला पाहिजे होतं त्यावेळेला मिळालं नाही. आणि जो या सप्त आंदोलनातला स्वास्थ्य प्रकार आहे, आरोग्य रक्षण हा प्रकार आहे, तो त्यावेळेला कळला नाही. आणि मग ह्या शरीराची अशी झीज झाली जाणून म्हणा अनजाण्याने म्हणा. आणि मग आता आम्ही त्या स्टोअरला काय केलंय, मेडिकल स्टोअर बनवलं. ते जर व्हायचं नसेल तर अजूनही आणि अजूनही होत नाही हो, संयमाचा ब्रेक पाहिजे. कसा नाही आहे, औषधं घेतो, डॉक्टर सांगतात तुम्ही ॲलोपॅथीकडे जा, होमिओपॅथीकडे जा, आयुर्वेदाकडे जा, आणखी कोणत्याही पथीकडे जा. तो काय म्हणतो, पथ्य पथीत नावच तिथे, पथीचं पथ्य पाळावं लागतं. मग तिथे जर या भौतिक याच्यात पथ्य आहे तर मग आध्यात्मिक मार्गामध्ये पथ्य असतीलच की नाही काही, तिथे तर पाहिजेच आहे. पथ्य पाळलं नाही तर कोणत्याही पथीचा उपयोग होत नाही. एका डॉक्टरकडे एक, आणि विशेषतः पथ्य पाळण्याला ना जसं वय होतं ना तस तसा संयम कमी होऊन जातो, वाढायला पाहिजे. गंमत येते आमची नातातल्यांची, घरामध्ये चांगले चांगले फळं पदार्थ आणतात पोरं, त्याला म्हणजे अरे हे चांगलं पिकलेला हा चिक्कू आहे ना, हा मला दे. तो काय म्हणतो, आजी तो तुला नाही, तो मला पाहिजे, तो हवे, तो कडक असतो. अरे मग तो नसतात नाही, तो हा मला पाहिजे. अरे नको रे, तो मला म्हणतो आता इतक्या वर्ष खायला घातली नाही, एवढं आयुष्य गेलं, अजून तुम्ही काय जातं तुम्ही काय. मी त्याला काय उत्तर देते, अरे बाबा आता माझे थोडे वर्ष राहिले, मला खाऊन घेऊ दे, तुमची बरेच वर्ष बाकी, तुम्हाला नंतर खाताय. पथ्य पाळणं जसं वय जातं जसशी आवश्यकता असते. शरीराच्या क्रिया कमी झालेल्या असतात, हालचाल कमी झालेली असते आणि त्यामुळे आहाराची गरज कमी कमी होत जाते, झीज कमी कमी होत जाते. पण तसं नाही गं बाई, जेवणच जात नाही, एवढंच खाल्लं होतं. पथ्य पाळायला सांगितलं ना तर त्या गेलाय ना तो बाहेर, देऊन देईन मला थोडंसं, त्याला सांगू नको बरं. पथ्य त्याला नाही सांगून उपयोग काय होणार आहे, त्रास त्याला होणार आहे का तुला होणार आहे. आपल्याला जर त्रास होऊ नये असं वाटत असेल तर पथ्य हे पाळलंच पाहिजे. आणि जसं आपलं वय होईल तो संयम आपला वाढला पाहिजे, पण संयम सुटत नाही. आपलं वार्धक्य जर चांगलं जावं असं वाटत असेल ना तर माणसाने 3 संयम पाळलेच पाहिजे. जर आम्हाला घरात मान सन्मान मिळायचा असेल, एकदा वानप्रस्थाश्रम स्वीकारला की जर आम्हाला सन्मानाने जगायचं असेल तर वानप्रस्थाश्रम म्हणून स्वीकारायचं आहे. म्हणजे घरामध्ये आम्ही नको नको आहोत, तर आम्हाला ज्या समाजामध्ये आम्हाला जी प्रतिभा आहे, अजून आमच्यामध्ये जी सक्रियता आहे ती या समाजाला आवश्यक आहे ना. बाहेर पडा. आणि म्हणून वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे. आताच्या काळामध्ये वानप्रस्थाश्रम त्यावेळेलाही नसेलच एक वर्णन आहे की घराच्या बाहेर पडा. घराच्या बाहेर पडा म्हणजे काय, लोकसेवेसाठी आतापर्यंत वेळ मिळत नव्हता, आता तरी सावध व्हा आणि याच्यातनं मोहजाळातनं स्वतःला मोकळं करा, बाहेर पडा. आणि मग बघा ताजेतवाने राहणार की नाही, मन प्रसन्न राहील की नाही. पथ्य ही पाळायची. 4 वर्णाश्रम जे सांगितले ते याच्याकरता सांगितलेले, पण नाही, आम्ही गृहस्थाश्रमातून बाहेरच पडायला तयार नाही. मान हलायला लागली तरी नाही, बाहेर पडायला पाहिजे. याच्यातनं हा संयम आम्हाला यायला पाहिजे. सन्मानाने जर जगायचं असेल ना तर आमच्यासारख्या मी 3 गोष्टी पाळाव्या: बकोमत, टोकोमत आणि चकोमत. स्वाद संपवायचा, जे आलं ते आनंदाने आणि प्रेमाने रुचकर म्हणून खायचं, प्रशंसा करून खायचं. याच्यात काय मीठ कमी आहे, काय तू विसरलीस का, तुला अजून येत नाही का, तुला काय कधी तुझी अक्कल येणार आहे, यांची शिकवलं नाही का तुझ्या आईने. जे ताक मिळतंय तेही मिळणार नाही. चकोमत, बकोमत, बडबड 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 बडबड. आणि म्हणून वानप्रस्थाश्रमामध्ये ग्रंथकर्ते आम्हाला सांगतायत की घरामधली बडबड नको असेल ना, घराच्या बाहेर पडा, बडबड करायला ऐकायला हजारो लोक जमतील. पडा बाहेर, करा बडबड, पण बडबड कशी करा,
की जी आमच्या गुरुंनी सांगितलेली की बडबड करा, त्याच्यासाठी संयम करा. आणि टोकोमत, कुठे चाललाय, काय करते, केवढ्याची आणली साडी, काय येणार आहे, दाखवलं आनंद, नाही दाखवलं आनंद. घरात आनंद राहील, आपल्यात आनंद राहील. ज्याने ही संयम आहे हे सगळे, आणि ही संयम आहे म्हणून ज्याने नामदीक्षा द्यावी त्याने पत्त पाळावी. मग नाही गायत्री परिवाराची बंधनं अशी ते कडक नको गायत्री म्हणतात. कुठेच कडक नाही आणि कुठेच नरम नाही. जो आधार असेल ना तसं पथ्य आहे. आणि आम्हाला जर पथ्य नको असेल, ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे एक म्हातारा जातो, तरुण असतो, त्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे जातो, त्याला खूप सर्दी पडसण खोकला झालेला असतो आणि तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर लिहून देतो ही औषधं घ्या. पण आता हा काय, पण तुम्हाला पथ्य पाळायला लागतं आणि डॉक्टर पणच्या पुढचं काढून टाका, मला फक्त औषधं द्या, पथ्य पाळायला मला सांगू नका. मग डॉक्टर म्हणे फारच चांगलं, तुम्हाला 4 गोष्टीची प्राप्ती होईल म्हणे काय होईल, एवढा खोकला येतोय ना, 4 गोष्टीची प्राप्ती होईल म्हणे. कोणती? तुझ्या घरामध्ये चोर येणार नाही. फार चांगलं आहे. कुत्रे तुला चावणार नाही, कारण हल्ली गल्लीत कुत्र्यांचा त्रास आहे, कुत्रे चावणार नाही आणि तू कधीच म्हातारा होणार. आता म्हणतो हे कसं काय शक्य आहे, आणि असं जर असेल तर नक्कीच मी तुमचं औषध 4 वेळचं एकाच वेळेला पिऊन घे. काय म्हणे ते औषध द्या तर खरं मला. त्याचा खुलासा तर अरे म्हणे रात्रभर खोकत राहशील, घरात कोणतरी जागं आहे, तुझ्या खोकल्यामुळे घरातले सगळेच जागे राहतील, चोर काय मरायला येईल तुझ्या घरात. म्हणजे कुत्रे चावणार नाही, खोकून थकून जाशील, चालायला हातात काठी येईल, काठी धरून चालशील तर कुत्रा घाबरून पळूनच जाईल. आणि म्हणे आता हे संजीवनी म्हाताराच होणार नाही. मी म्हणे अरे तो पण जगायला तर पाहिजे. जर म्हातारा होईपर्यंत जगणार नसेल तर म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही. तर ज्याने नामदीक्षा घ्यावी, भौतिकात जर पथ्य पाळायचे असेल तर परमेश्वराच्या पूजनामध्ये सुद्धा आम्हाला पथ्य पाळली पाहिजे. आणि त्याची व्रतं आहेत आणि त्या व्रतामध्ये संयमशीलता ह्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. पहिला संयम आपण बघितला विचारांचा. जे खरंच विचारी असतात, जे खरंच, मग त्याच्यासाठी तुम्ही 24 अक्षरांचा गायत्री मंत्र जपा, नका जपू. हा विचारांचा, सद्विचारांचा मंत्र आहे, आपण बघतोय. तो जपला तर आपल्याला आत्मशक्तीचा जास्त लाभ होईल. परंतु जो विचारी मनुष्य आहे तो काय करतो, आधी विचार करतो आणि मग बोलतो. पश्चातापाची वेळ येत नाही. आणि जो असंयमी आहे, विचारच आहे, पण आधी बोलतो आणि मग त्याच्यावर विचार करत असतो. काय होतं बघा, भांडण चालू असतं, अगं मला तसं बोलायचं नव्हतं, संतांच्या बाजारात निघून गेले, पण तो बाण तर लागून गेला. तो काढता येतो का लागलेला बाण? कितीही नंतर सफाई करा, पण जो विचार करून बोलतो, जो आपल्या गुरुप्रणित मार्गाने चालतो, तो विचारांच्या संयमाने चालतो. आणि जर आम्हाला आमच्या उपासनेचं, जर आमच्या विचारावर संयम येत नसेल तर आमची उपासना योग्य मार्गाने जात नाहीये. हे बघायचं आहे आणि तिला योग्य मार्गावर आणायचं. मग आमचा जर संयम राहत नसेल तर आम्ही उपासनाच करायची नाही का? आम्हाला संयम नाही आहे, कोणत्याही उपासनेला जा, तिथे तुम्हाला खाण्याची पथ्य पाळावीच लागते. कुठलाही असा पंथ नाही आहे. आणि जर एखादा असेल की तुम्ही खा प्या, माझ्या नावाचं काहीच गळ्यामध्ये घाला, तुमचं रक्षण झाल्याशिवाय राहत नाही, तर आपली दिशाभूल होते. कृपया त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि भ्रमात राहू नका. भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही. कोणताही साधू, कोणताही संत, कोणताही सद्गुरू असं म्हणणार नाही की माझं नाव घ्या आणि तुमचा उद्धार होऊन जाईल. आपला उद्धार आपल्यालाच करावा लागतो. आत्मउद्धाराचा गुरु फक्त मार्ग दाखवतात, हे मनुष्याने नेहमी लक्षात ठेवा. आणि ह्या विचारांच्या संयमामध्ये एक कथा इथे गुरुजी सांगतायत. मग कोणती कथा सांगतायत? आम्ही आमच्या लहान नातवांना नेहमीच सांगितलेली, आणि नसेल सांगितली तर सांगत जावी आणि त्यामागचा भावही त्यांना समजून घ्यावा.
तर लहानपणापासून ते बिचारी होते. एक घरामध्ये एकाच वेळेला त्या मुसालाही पिलं होतं, शेत असतं, बाहेर मूस पाळलेला असतो, यालाही मुलगा होतो घरामध्ये. त्या बाईला मातृहृदय असतं, त्या मुसाच्याही पिलाला वाढवते, आपल्याही बाळाला वाढवते. हळूहळू ते बाळही मोठं होतं. आपलं बाळ व्हायला वेळ लागतो मोठा. प्राण्यांची बाळं लवकर मोठी होतात. हे बाळ पाळण्यामध्ये झोपलेलं आहे. घरात खेड्यातली शेतकऱ्याची सून आहे, बाकीच्या शेतामध्ये कामाला गेलेले, ही लेकरवाळी आहे, घरातली कामं करते. आजच पाण्याची समस्या आहे असं नाही, पहिल्यापासून आहे. पाणी आणायला बाईला पहिल्यापासून जावं लागलेलं आहे. पाणी आणायला जायचंय, डोक्यामध्ये हंडा घेतलाय, बाळाला पाण्यात माऊ घालून झोपवलंय आणि बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत पाणी घेऊन येते म्हणून विहिरीवर गेलेली आहे. मनामध्ये बाळाकडे सगळं लक्ष आहे. हंडा भरलाय, परत येते आणि परत आल्यानंतर बघितलंय दारामध्ये ते जे मुंगसाचं बाळ पाळलेलं होतं त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. आता हे तोंडाला रक्त कशामुळे लागलंय तर त्यात तिला आई समान समजतोय, त्या बाळाला भाऊ समजतोय आणि त्या भावाच्या रक्षणाकरता तिथे त्या पाण्याच्या अवतीभोवती फिरतोय. आणि योगायोगाने पावसाळ्याचे दिवस आहेत, एक साप त्या बाळाच्या पाण्याकडे येतो. मुंगूस आणि सापाचं ही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि त्या सापावर तो हल्ला करतो, त्या सापाला मारतो आणि आताही आपलं कौतुक करेल, आपल्या पाठीवरून हात फिरवेल म्हणून त्या रक्ताभरला तोंडाने बाहेर दरवाजावर येऊन बसतोय ते मुंगसाचं बाळ. ही बाहेरून येते. आईचं आपल्या मुलावर नक्कीच प्रेम असतं, शेजाऱ्याच्या मुलापेक्षा. आपला तो बाळ आहे आणि लोकांचं ते कार्य कितीही माझ्या मुलासारखं वागवते म्हटलं तरी हा फरक पडणारच. आणि येते आहे, बघते की ह्या मुंगसाचं तोंड रक्ताने भरलेलं आहे, याने काहीतरी माझ्या बाळाचा घात केला. विचार डोक्यामध्ये येता बरोबर संताप झालाय. संताप माझ्या डोक्याचा पाण्याचा भरलेला हंडा त्या मुंगसावर टाकला. त्याचं काय व्हायचं ते झालं. आणि मग आता घरात येते, माझं बाळ सुरक्षित आहे की नाही बघा. येते आणि बघते तर बाळ मस्तपैकी पाळण्यामध्ये आरामात झोपलेलं आहे आणि पाळण्याजवळ साप मरून पडलाय. पस्तावायची वेळ आली की ज्याने माझ्या बाळाचं रक्षण केलं, ज्याने प्राण वाचवले, त्याचेच मी अविचाराने प्राण घेतले. विचार केला असता, आधी बाळाला पाहिलं असतं तर ही प्रतिक्रिया करावी लागली नसती. विचारांचा संयम अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा विचारांचा संयम असला तर पुढचे संयम आपल्याला एक साधे साधेच्या माध्यमातून प्राप्त होतात. आणि आपण पहिल्या दिवशीच पाहिलं की हे सगळं साधायचं असेल तर त्याच्या पुढचा संयम आहे इंद्रिय संयम. आणि या सगळ्या इंद्रियांवर जर संयम कशातनं मिळवायचा असेल तर जिभेच्या संयमातनं मिळवावा लागतो. त्या जिभेचे शुद्धीकरण करावं लागतं. आपल्या सगळ्यांना माहिती, अवयव, प्रत्येक अवयव दोन दोन आहेत. डोळे किती आहेत? कान, हात, पाय सगळे दोन आहेत. पण काम दोन डोळे काय करतात? दृष्टी एकच आहे दोन डोळ्यांमध्ये. दोन्ही डोळ्यांनी म्हटलं नाही आता इकडे ताई बोलतायत नाही, इकडे पाहू आणि पाठीमागे या बायका पुस्तक वाचतायत का काय करतायत ते पाहू. शक्य आहे का? नाही शक्य. एकच काम होईल. दोन हात आहे, दोन्ही हाताने काम मात्र एकच करावं लागेल. दोन्ही कानांनी, इकडच्या कानाने ताईंची बडबड ऐकू, तिकडच्या कानाने बाहेर छान गाणं लागले ते ऐकू. एकच काम दोन इंद्रिय असली तरी प्रत्येक दोन इंद्रिय. पायांच्या बाबतीत तर गंमत आहे. दोन पाय ना, एका पायाने पूर्वेला जाऊन एका पायाने पश्चिमेला जाऊन जाता येईल. दोन अवयव आहेत, वैताग आहे, पण एकीतनं काम करावं लागतं हा संदेश तर देतात. पण एकच असा अवयव आहे आणि जो आपल्याला परमेश्वराजवळ नेतो, म्हणून त्याला दोन कामं होतात. कोणती दोन कामं? कोणता अवयव येतो? जीभ. जीभ हा असा एक अवयव आहे की एक आहे पण कामं मात्र दोन कामं करते. आणि ह्या दोन्हीवर जर संयम नसला तर सगळ्यात जीवनाची बरबादी होते. खाण्यावर संयम असला तर झाली चर्चा आपली. आता परत चर्चा करायची आवश्यकता नाही. एकादशीचं व्रत त्याच्याकरताच आहे की संयम महिन्यातनं 2 दिवस तरी ठेवा.
आठवड्यातनं एक दिवस तर त्या जिभेवर ताबा ठेवा. पण आम्ही ताबा ठेवतो का फराळ करतो का चेंज ऑफ फूड करतो एकादशीच्या दिवशी. आणि चेंज ऑफ फूड जर झालं तर काय होतं, दोन घास जास्त खाल्ले जातात. बटाटे वडे केले, साबुदाण्याचे वडे केले, त्याच्याबरोबर खमंग चटणी असली की ढेकराच्या वर. मग उपवास झाला का हा संयम. आणि मग काय झालं, काल साबुदाणा खाल्ला, आज ऍसिडिटी. उपवास शरीराच्या स्वास्थ्याकरता आहे की अस्वस्थ करण्याकरता. जिभेचा संयम राहत नाही कंट्रोल तिच्यावर. जिभेचा संयम अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, योग्य पद्धतीने खाल्लं तर काय होईल, आमचं शरीर स्वास्थ्य. आणि तेच अयोग्य पद्धतीने खाल्लं तर काय होईल. आमचे गुरुजी या ठिकाणी एक उदाहरण देत आहेत. एका व्यक्तीने, आणि पूर्वीचा काळ तर तसाच होता, इतका आग्रह केला जायचा खाण्याचा, आणि केव्हा व्हायचा, जेवण होत आल्यानंतर, घ्या थोडंसं घ्या थोडंसं. आता ती ताकद होती, खाल्लं जात होतं, सगळं ठीक आहे. पण एक काळ मग असा आताचा आपला काळ आला आहे की नाही. आणि त्या काळामध्ये पैज लावून खाल्लं जायचं. 10 लाडू खा, 5 लाडू खा. आणि असे जर खात गेलं तर खायचे पचायचे, पण त्यालाही एक मर्यादा. शेवटी असं जेवण झाल्यानंतर एका गृहस्थाचं पोट बिघडलं, डॉक्टरकडे गेलं. आणि डॉक्टर म्हणतायत आता तुम्ही असं करा, ही एक गोळी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. हा म्हणतो एक गोळी खाण्याची जर जागा असती तर मी एक लाडू जास्त खाल्ला नसता. जिभेचा संयम. आणि असा संयम ज्यावेळेला किती संयम ठेवला असेल. परवाच्या पहिल्या दिवशी आपण ह्या ग्रंथकर्त्यांनी एवढे ग्रंथ का लिहू शकले. आणि नुसते लिहिले नाही, लिहिणारे पुष्कळ मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लिहितात. काल वाचले आज लक्षात राहत नाही, कोणाला तर वाचायलाही आवडत नाही, असं भरपूर साहित्य आहे, पण ते रद्दी होतं. आणि हे साहित्य असं लिहिलंय की रद्दी जीवनाची सिद्धी प्राप्त करण्यापर्यंत विकास होऊन जातो, असं हे साहित्य आहे. कशात नाही झालं, जिभेचा संयम पाळून जे तप केलं. काय जिभेचा संयम पाळला असेल कल्पना करा. तेवढा त्यांनी आम्हाला गुरुजी सांगतात, हमने किया है वैसा मत करो, हम कहते हैं वैसा करो. पण फक्त आम्ही गुरुजी कहते हेच करतो. काय करायला सांगितलं ते मात्र करत नाही. इथेच आमचं चुकतं. किती संयम पाळला त्यांनी. 24 वर्षापर्यंत. परवा सांगितलं, आज आणखीन जे नवीन असेल त्यांच्याकरता पुनरावृत्ती येईल की 24 वर्षापर्यंत, वयाच्या 15व्या वर्षापासून पुढे 24 वर्ष, म्हणजे 15 आणि 24 किती झाले, माझं गणित चक्कच 39 होतात त्या बघा. आणि त्याच्यात 2 आणखीन वर्ष स्वातंत्र्य सैनिकामध्ये कारागृहात गेले, म्हणून ते तप व्हायला 2 वर्ष वाढले. म्हणजे 41व्या वर्षीपर्यंत पूर्ण तारुण्य. जवाची भाकरी तीही गाईला खाऊ घातल्यानंतर बाहेर आलेल्या जवाची भाकरी. आम्हाला खूप आनंद झाला. एकदा आम्ही सगळे कार्यकर्ते हरिद्वारला अनेक वेळा गेलेले आहेत, तिथेही अनेक जण आहेत. आणि अजूनही आवतखेड्याला ज्या ठिकाणी गुरुदेवांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी ही साधना केली जाते. 9 दिवसाची साधना केली जाते. आणि गुरुदेवाने जो आहार घेतला तो 9 दिवस तोच आहार त्या साधकांना दिला जातो. आम्ही संध्याकाळी तिथे पोहोचलो मथुरेला. आम्हाला तर काही साधनेला बसायचं नव्हतं, पण कर्मधर्मसहयोगाने ती साधना चालू होती. आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, तुम्ही जेवायला बसले, तुम्ही भाग्यवान आहे, गुरुजी का प्रसाद मिलेगा आपको, लेंगे. मगर चतकोरच भाकरी शिल्लक आहे म्हणे, त्याच्यातली जवळी रोटी. आणि आम्ही 4-5 जण होतो. म्हटलं आता ही चतकोर भाकरी आपल्याला एकाला मिळाली असती तर बरं झालं असतं, पण वाटून खायचा आहे, प्रसाद आहे. 4-5 त्याचे 4-5 तुकडे केले आणि ते तोंडामध्ये घातले. आणि मग असं वाटलं की बरं झालं. तो गोमूत्राच्या शुद्धतेचा वास खाताना सहन झाला.
नाही. वयाच्या 15व्या वर्षी ताकाबरोबर ज्या महाभागाने या असा संयम जिभेचा पाळला असेल आणि म्हणून हे असं साहित्य तयार झालंय जे अजरामर आहे, जे अभंग आहे आणि आमच्या भंगलेल्या मनाला अभंग करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. असं साहित्य म्हणून निर्माण झालंय. जिभेच्या संयमाचं हे महत्त्व आहे. आणि असा जिभेचा संयम अनेकांनी आम्ही तेवढं आम्हाला करायचं नाही हो, पण 9 दिवस नवरात्राचे, एकादशीचं व्रत एवढं तर आम्ही आमचं त्या पद्धतीने करू शकतो. मग उपवासाचे पदार्थ परमेश्वराने ठरवलेले नाही आहे. देश काल परत्वे आमच्या आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे जर हे पदार्थ आम्हाला पचायला जड असतील तर तेच खाण्याचा उपवासाच्या दिवशी दुराग्रह का? आमच्या प्रकृतीला जे मानवे ते 2 वेळेला संयमित, हितभूक, ऋतभूक आणि मितभूक फार महत्वाचं आहे. हितभूक जेवढं हितकारक असेल आमच्या शरीराला तेवढंच खायचंय. मित खायचंय, कमी खायचंय. शरीर आपल्या आहाराचे, पोटाचे 4 भाग करायचे. आणि आम्हाला म्हणून प्रार्थना केली, सांगितलेली आहे, सावकाश जेवा. त्याचाच अर्थ काय? आम्ही सांगतो सावकाश जेव्हा सांगितलेलं आहे, अकंठ जेव्हा म्हटलेलं नाही आपल्याला. अवकाश आमच्या पोटाचे 4 भाग. अहम वैश्वानरो भूत्वा देहनाम प्राणी आश्रिता. कुठेच पोटाच्या ठिकाणी वैश्वानर नावाच्या अग्नीच्या रूपामध्ये तो परमेश्वर आहे. 5 तत्वांचं हे तुमचं आमचं शरीर बनलेलं आहे. पंचमहाभूतांचं हे 5 तत्व आहेत. आणि ते 5 तत्व कुठे आहेत? या आमच्या पोटामध्ये विराजमान आहेत. की त्या सगळ्या शरीराचा व्यवहार म्हणून ते सेंट्रल पाहिजे असतं ना, ऑफिस चालवायचं तर कोणतं ते, तर सेंटर आहे ते आमच्या शरीराचं चालवण्याचं. आणि हे 5 तत्व तिथे विराजमान आहे. आणि त्या 5 तत्वांची योग्य प्रकारे हालचाल होण्यास इतका अवकाश तिथे ठेवला नसेल तर आमचं शरीर स्वास्थ्य बिघडतं. एक भाग जलतत्वाचा, एक भाग वायुतत्वाचा, एक भाग अग्नी तत्वाचा आणि एक भाग पृथ्वी तत्वाचा. या पद्धतीने त्याची विभागणी करायची असते. भगिनींनो, आपलेच उदाहरण आपण घ्यायचे. मिक्सर आम्ही सगळे फिरवतो. आपला फार मोठा मिक्सर आहे. त्याच्यातून मिक्सरची कल्पना शास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. जे टाकलंय त्याच्यामध्ये त्याचं बारीक पीठ करून पातळ पाणी होऊन रक्तामध्ये मिसळण्या इतकं त्याच्यावर प्रक्रिया ज्या होत आहेत त्या कशाने होतात? मिक्सर फिरला पाहिजे. आणि मिक्सर केव्हा फिरतो? किती भरावा लागतो? फुल भरलाय मिक्सर. घाई आहे ग बाई, एवढं मोठं बारीक करायचंय. दिवाळी आली, इतकी साखर लागणार आहे. फुल भरला, फिरेल का? पाते तुटतील, खडखड आवाज होईल. आणि हाच खडखड आवाज होतोय, ते पाते तुटतायत आणि आमचं शरीर स्वास्थ्य बिघडतंय. सावकाश आमच्या पोटामध्ये जर पोटाचं आम्ही संतुलन साधलं तर सगळं. आणि ते कुठून साधायचंय? या जिभेच्या संयमातून साधायचं. आम्हाला आमचं शरीर स्वास्थ्यही तिचा योग्य उपर केला. त्या फक्त रसनेला रसाच्या मोहातनं बाजूला काढलं. कुठपर्यंत रस? इथपर्यंत ते मागे गेल्यावर काही नाही. पण तो तेवढा इथून इतकाच केवढा त्रासदायक आहे. त्याच्यातनं मागे गेलो, जर आम्ही गेलो त्याच्यातनं बाजूला गेलो तर आमचं शरीर स्वास्थ्य आम्हाला. हितभूक, मितभूक पाहिली. ऋतभूक अतिशय महत्वाची, जी आज आम्ही विसरलो. सांजोऱ्या करंज्या फक्त दिवाळीतच व्हायच्या. डिंकाचे लाडू हिवाळ्यातच व्हायचे. घरात काजू, किसमिस, बदाम हिवाळ्यातच यायचे. त्या ऋतूमध्ये त्याची आवश्यकता आहे. आज घरामध्ये 12ही महिने ड्रायफ्रूटच्या बरण्या भरलेल्या आहेत आणि तरीही कुपोषण आहे. ज्यांना खायला मिळत नाही तिथेही कुपोषण आहे आणि ज्यांना खायला मिळतं तिथेही कुपोषण आहे. कारण ऋतूभूक विसरलोय आम्ही. ज्या त्या ऋतूमध्ये त्या पद्धतीचा आहार सांगितलेला आहे. आणि म्हणून ज्या ऋतूमध्ये जे सण येतात, ज्या ऋतूमध्ये जी व्रत वैकल्य येतात त्याचे प्रसाद वेगवेगळे आहेत.
रामनवमीचा प्रसाद कधी होळीला करत नाही. रामनवमीला कशाचा प्रसाद करतो आम्ही? मग होळीला का नाही करतो? होळीला कोणता प्रसाद आहे? हार कंगनांचाच आहे. प्रत्येक याचा प्रसाद वेगवेगळा ठेवलेला आहे. चैत्र गौरीमध्ये तुम्हाला खरबुजाचा आणि फळं सुद्धा त्याच पद्धतीची येतात त्या ऋतूमध्ये, आणि त्या ऋतूमध्ये येणारी फळं त्या ऋतूमध्ये खाल्ली तरच ती हितकारक आहे. आता ऋतू कोणताही फळं सगळी, आता ऋतू कोणताही भाज्या सगळ्या, आणि मग त्याचा स्वादही गेलाय आणि आमचा शरीराचा समतोलही गेलाय. ऋतू ह्या सगळ्यांचा संयम ज्यावेळेला आम्ही ठेवतो त्यावेळेला ह्या जिभेचा एक सदुपयोग झाला. पण आता दुसरं काम काय त्या जिभेचं? त्या जिभेच्याच हालचालीमुळे आपल्यापर्यंत हे सद्गुरूंचे विचार पोहोचवले जात आहेत. त्याच जिभेच्या ह्या अशा पद्धतीने जो आपल्या ह्या वाणीचा उपयोग करतो, त्याच्या वाणीतनं अनेकांचं मन धरलं जातं, समाजात प्रिय होतो, 4 जणांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि ती जीभ नीट नाही चालली तर आमची प्रतिष्ठा लयाला जायला वेळ लागत नाही. आयुष्यभर चालवा 15-20 वर्ष, पण कुठेतरी संयम सुटला की गेली. फार कठीण काम आहे संयमाचं काम, आणि ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ह्या संयम आणि ह्या दोन्ही संयम ज्यांना ह्या जिभेचा संयम ज्यांना साधला त्यांना पुढचे इंद्रिय साधणं कठीण नाही. हा जिभेचा संयमच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्या गुरुजींनी इथे दिलेली आहे, जिभेच्या ताकदीची. डबल आहे ना. आणि असं असून बघा आपल्या शरीरामध्ये 260 हाडं आहेत. किती हाडं आहेत? पण जिभेला एकही हाड नाही. कारण नम्रता शिकवायची आहे की आहे ही ताकदीचा उपयोग नम्रतेने केला तरच त्या ताकदीचा आम्हाला आयुष्यात उपयोग होणार आहे. ताकदीला आमचा याचा शक्तीचा जो उपयोग असला, साखरपणा जर ताकदीमध्ये असला तर आमचा लोकसन्मान लयाला जाईल. आणि अशा या जिभेला नम्रता आहे म्हणून लवचिकता आहे आणि म्हणून संरक्षण दिलेले परमेश्वराने.